रायगडच्या महाड नगर परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रिया दरम्यान प्रभाग क्रमांक 2च्या 3 नंबर मतदान केंद्रावर जवळपास 2 ते 2.5 तास ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया काही काळ थांबली होती. मतदारांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलं. यावेळेस शिवसेनेचे विकास गोगावले व राष्ट्रवादीच्या नेत्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान मतदार पुरावा संदर्भात नोंदवलेल्या हरकतीमुळे या दोन राजकीय गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची व मारहाण झाली आणि काही काळात तणाव निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुशांत जाबरे मारहाण केली, त्यामुळे वाद अधिकच चिघळला. तर दोन गटात झालेल्या मारहाणीमुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला. आता दिली नाही. आई काय सांगाल, महाडमध्ये जो प्रकार झालेला आहे, ज्या पद्धतीनं वातावरण तापलेलं आहे, शिंदे शिवसेना आणि कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीचा संघर्ष पाहायला मिळाला, काय आपली प्रतिक्रिया आहे? विकास गोगावले आणि त्याच्या टोळीने जो आज भ्याड हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्यांवर केला, गाड्यांची मोडतोड त्यांनी केली. गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असलेला हा माणूस हा गेले 10-12 वर्ष जणू काय आम्हीच महाडचे मालक, आम्हीच तिथले राजे अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याची वर्तवणूक आहे. आणि त्याचाच भाग म्हणून ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की महाडची जनता ही त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून टोक दाखवणार आहे, हे जेव्हा लक्षात आलं, मग ते मूळ रूपावर ते त्या दिवशी म्हटले कुठेतरी, ही बाजू बघितली आमची, ही बाजू बघितली नाही. आज ही बाजू पण त्यांनी जी आहे ही आज त्यांच्या कृतीतनं गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे, जे ते त्या दिवशी बोलले हे त्यांनी आज दाखवून दिले. उपाध्यक्षाला मारहाण झालेली आहे, गाड्यांची तोडफोड झालेली आहे, वरिष्ठ पातळीवर काय भूमिका घेतली जाईल? पोलीस प्रशासनाला काय आव्हान आहे? मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन, त्याचबरोबर निवडणूक आयोगाला विनंती करेन, अशा ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला त्याचा योग्य पद्धतीने त्याची जे काय ठिकाण आहे हे पोलीस यंत्रणेने त्याला त्या ठिकाणी न्यावं आणि महाडला भयमुक्त, दहशतमुक्त करावं, एवढीच विनंती मी प्रशासनाला करतो. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.